अ, जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक, मानखटाव जनता सेवक, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता आम आदमी पार्टी सातारा. प्रथमतः मी सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो. आज आपण पत्रकार परिषद घेण्याचं विशेष कारण म्हणजे येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आपण मान तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीने लढणार आहे. कारण आपण गेली 3-3.5 वर्ष पूर्ण मान खटाव वाडी वस्ती गाव सगळं काय पिंजून काढले आणि तिथल्या ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या युवकांच्या ज्या प्रमुख अडचणी आहेत त्याच्यावरती सखोल अभ्यास केलाय आणि त्या हिशोबानेच आपण ठरवलंय की आम आदमी पार्टीचं प्रत्येक गावामध्ये स्वतंत्र पॅनल उभा करायचं आणि त्या अनुषंगानेच आमची मोर्चे बांधणी सुरू आहे. तर मी सर्व मान तालुक्यातील नागरिकांना युवकांना महिलांना आव्हान करतोय की ज्यांना शक्य आहे त्यांनी ज्यांना वाटतंय की आपल्या गावचा विकास हा चांगल्या प्रकारे व्हावा, पारदर्शकता कशी असावी आणि एक आपलं गाव एक वेगळ्या रूपात कसं दिसावं या अनुषंगाने जर तुमचे विचार असतील तर तुम्ही आम आदमी पार्टीसोबत जोडा आणि आपण प्रत्येक गावामध्ये एक युवा चेहरा किंवा ज्याला खरंच गावासाठी काहीतरी करायची इच्छा आहे अशा धडपड करणाऱ्या युवकांना महिलांना आपण पुढे घेऊन येणार आहे आणि त्या हिशोबानेच गावचा विकास कसा होईल हाच अजेंडा घेऊन आपण प्रत्येक गावामध्ये एक पॅनल उभा करायचा निर्णय घेतलाय. तुम्ही किती गावामध्ये निवडणूक लढवणार आहे, किती गावामध्ये पॅनल टाकणार आहे? आता येणाऱ्या जेवढ्या ग्रामपंचायत निवडणूक आहेत तर त्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपण आम आदमी पार्टीचं पॅनल उभा करणार आहे आणि आमचा मानस आहे की कमीत कमी 20 ग्रामपंचायतीमध्ये आम आदमी पार्टीचा झेंडा फडकेल आणि एक मान तालुक्याला एक वेगळं रूप काहीतरी म्हणजे बोलतात ना की एक विकासात्मक पारदर्शक प्रशासन कसं चालवायचं या अनुषंगाने आपला प्रयत्न असणार आहे. तुम्ही बाटकी ग्रामपंचायत मध्ये देखील सध्या कार्यरत आहात, आग्रही भूमिका घेताय, आंदोलन करताय. याबद्दल काय सांगाल? बघा भाटकी ग्रामपंचायतीमध्ये गेली 15 वर्ष आता जी भाजपची सत्ता आहे त्याच्या अगोदर पण राष्ट्रवादीची सत्ता होती. एकंदरीत गावाने विकास बघितलाय. तर ज्या हिशोबाने विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाही. प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि जसं जलजीवन योजना असेल त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होऊन ती योजना अगदी ठप्प झाली होती. तर आपण सर्व ग्रामस्थांना एकत्र करून ग्रामसभा घेऊन BDO साहेबांच्या मार्फत ते पुन्हा एकदा राबवली. त्याच्यानंतर CRS फंडातून जी झालेली काम असू द्यात, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला प्रत्येक वर्षी 25 लाख रुपयेपर्यंत निधी जमा होतो. तरी सुद्धा त्या निधीचं काय झालं हे आजपर्यंत तिथल्या जे काही म्हणजे ग्रामपंचायत चालवते त्यांना सांगता आलं नाही. अगदी जे उपकेंद्र आहे उपकेंद्र अक्षरशः आकड्यावरती चालू आहे. म्हणजे हा कुठला गावचा विकास नसतो आणि माझे भाटकी ग्रामपंचायतीतील जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांना सगळ्यांना लक्षात आलंय की फक्त मतदानासाठी काय आमिष काय थोडेफार आमिष दाखवल्यानंतर आपण मत देतोय पण वर्षभर आणि 5 वर्ष आपल्याला त्या ग्रामपंचायतीकडून जो फायदा भेटायला पाहिजे तो भेटत नाही. त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांनी ठरवले की यावेळेस परिवर्तन करायचंय आणि परिवर्तन मात्र या नवीन पॅनल सोबत म्हणजे आम्ही बाटकी ग्रामपंचायतमध्ये एक तिसरी आघाडी तयार करतोय आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात आणि 100% बाटकी ग्रामपंचायत आम्ही जिंकणार आहे यावेळेस. कारण या दोन्ही पण सत्तांना बाटकी ग्रामस्थ कंटाळलेत आणि त्या अनुषंगानेच आम्ही बाटकी ग्रामपंचायत परफेक्ट आम्ही पुणे पॅनल पूर्ण तयार केले आणि सरपंच पदाचा थेट सरपंच पदाचा चेहरा आम्ही लवकरच जनतेसमोर आणणार आहे. खरं तर आता मान तालुक्यात आम आदमी पार्टीचं एक ग्रामपंचायत सदस्य देखील नाही, परंतु तुम्ही 20 ग्रामपंचायत निवडून आणण्याचा ठरवलेला आहे. याबद्दल काय सांगाल? कोणत्या ठोस कारण काय? त्याची पाठीमागची कारण आहे कारण आपण बघत असाल मी 3.5 वर्ष पूर्ण गावगाव फिरतोय. अगदी गावामध्ये सामान्य जनतेला जे फायदे भेटायला पाहिजेत एक ग्रामपंचायतीमधून ज्या लोकांना घरकुल योजना भेटल्या पाहिजेत, त्याच्यानंतर गावचा जो विकास झाला पाहिजे गावचे आतमधले रोड असतील, ग्रामीण विकास रोड असतील किंवा गावामध्ये ज्या पद्धतीनं गावचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे असं कुठल्याही गावामध्ये नाही. सगळा भ्रष्टाचाराने पूर्ण मान तालुका पूर्ण ग्रामपंचायती अगदी माखून गेलेत. सामान्य जनतेला गोरगरीब जनतेला युवकांना त्याचा कुठलाही फायदा होत नाही आणि आपण एक नवीन अजेंडा घेऊन येतोय पारदर्शक प्रशासन काय कसं असावं आणि जी आम्ही आमचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल साहेबांनी जी देशामध्ये आम आदमी पार्टीने जी क्रांती करून दाखवली शिक्षण असू द्या, हेल्थ असू द्या, आरोग्य असू द्या किंवा वीज असू द्या, पाणी असू द्या, हे प्रचंड बदल घडवून दाखवलाय. त्याचं कारण एकच आहे की पारदर्शकता. प्रत्येक रुपयाचा हिशोब काय असतो हा ग्रामस्थांना ग्रामसभा घेऊन सांगायचा. आम्ही एक आमची ब्लूप्रिंट जनतेसमोर आणणार आहे आणि त्या भरोशावरतीच आम्ही सांगतोय की आम्ही मान तालुक्यामध्ये कमीत कमी 20 ग्रामपंचायती यावेळेस आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात बहुमताने आणणार आहे.
तुम्ही म्हणला की प्रत्येक गावात मध्ये फिरलोय, बिंदून काढलाय. काय परिस्थिती आहे गावाची, काय अनुभव आला? बघा, प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थांची एवढी अवस्था बेकार आहे की लोकांना पाणी अक्षरशः प्यायला नाही. जलजीवनची कामं अगदी बोलतात ना, भ्रष्टाचार झाल्यामुळं ना एकदम निकृष्ट दर्जाची झाली. गावामध्ये टॉयलेटची व्यवस्था नाही. गावामध्ये ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये जे मुख्यालय राहिले पाहिजे, शिक्षक असतील, आरोग्य सेवक असतील, त्याच्यानंतर ग्रामसेवक असतील, हे कोणीही मुख्यालय राहत नाही. त्यामुळे गावचा विकास पूर्ण ठप्प आहे. खोटी बिलं सबमिट केले जातात, खोटे दाखले दिले जातात बीडीओ साहेबांच्या ऑफिसला, पंचायत समितीमध्ये, की आम्ही ह्या गावामध्ये मुख्यालय राहतो म्हणून. आणि जर ते मुख्यालय राहत नसतील तर गावचा विकास कधी होऊ शकणार नाही. कारण तुम्ही बघत असाल, 750 शिक्षक पूर्ण मान तालुक्यामध्ये शिकवतात आणि 750 शिक्षक महिन्याला पगाराच्या स्वरूपात बघायला गेलं तर पंचायत समितीत सगळ्यात जास्त शिक्षण विभागावरती पैसा खर्च होतो. आणि तेच जर शिक्षक गावी राहून गावच्या विद्यार्थ्यांना शिकवू नाही शकत, किंवा जी पटसंख्या कमी झाली त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की तुम्ही कुठल्याही पालकाकडे जाऊन तुम्ही तेवढ्या डेप्थनी समजून सांगू शकत नाही की बाबा आमच्या शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये येऊन का शिकावं. त्याच्यामुळे आमचं एकच लोकांना, ग्रामस्थांना सांगणं आहे की आपल्याला पारदर्शक प्रशासन कसं चालवायचं, गावचा विकास कसा करायचा. एक आपण मान तालुक्यामध्ये आपण एक मोठा योजना राबवायचा विचार केलाय. आणि ज्या योजना पंचायत समितीच्या असतील, झडपीच्या असतील, खासदार फंडात नसतील, आमदार फंडात नसतील, ह्या योजनेचा प्रत्येक एक रुपयाचा हिशोब ग्रामसभेमध्ये कसा मांडायचा आणि त्याची पारदर्शकता कशी आणायची, या अनुषंगानेच आम्ही प्रत्येक गावासमोर आमचा एक ब्लूप्रिंट ठेवणार आहे. आणि त्या अनुषंगानेच आम्हाला एवढी खात्री आहे की मान तालुक्यामधील प्रत्येक गावचा विकास हा झालाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जसं विचारलं की प्रॉब्लेम कुठले कुठले आहेत, अगदी तुम्हाला सांगतो, प्रत्येक गावामध्ये जे उपकेंद्र आहेत त्याच्यामध्ये डॉक्टरची कमी आहे. त्याच्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जो पारदर्शकता पाहिजे, पारदर्शकता बिलकुल नाही. त्याच्यानंतर कुठलीही ग्रामपंचायत जी ग्रामसभा घेऊन लोकांना प्रत्येक गोष्टीचा हिशोब दिला पाहिजे, पुढील वर्षभर काय करणार आहे ते प्रत्येक गोष्टीचा अजेंडा सांगितला पाहिजे, असं कुठलीही गोष्ट करत नाहीत. आणि तेच आपण राबवणार आहे, पारदर्शक प्रशासन. आणि प्रत्येक गोष्टीचा गावाला विश्वास होतील, त्याचा फायदा कसा गावाला होईल, ह्या अनुषंगानेच आपण प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर अजेंडा ठेवणार आहे. प्रत्येक गावातील ग्रामस्थांसमोर आपण एक ब्लूप्रिंट ठेवणार आहे आणि त्या हिशोबानेच आपण आम आदमी पार्टी इलेक्शनला समोर जाणार. मान तालुक्यातील ग्रामपंचायतींना काय आव्हान करायचं? मी मान तालुक्यातील प्रत्येक गावाला एवढंच आवाहन करतो, सर्व ग्रामस्थ, महिला, युवक, शेतकरी, जे वर्ग प्रत्येक गावामध्ये राहतो, सर्व जाती धर्मातील लोकांना एवढंच आवाहन करतो की तुम्हाला प्रत्येक गोष्ट पारदर्शक पाहिजे, तुमच्या गावचा विकास झाला पाहिजे. हे जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी एक एक मिशन किंवा एक अजेंडा घेऊन चला. आपल्याला पारदर्शक प्रशासन प्रत्येक गावामध्ये कसं होईल, आणि त्या हिशोबानेच आपल्याला आपल्याच गावातील युवा मुलं जी खरंच होतकुर आहेत, ज्यांना खरंच पुढवून काम करायची इच्छा आहे, जे युवक असतील, महिला असतील, एखादा शेतकरी बांधव असेल, तो आपल्या गावासाठी पळून काम करतोय, अशा लोकांना आपण सोबत घेऊन एक नवीन तिसरी आघाडी किंवा नवीन तिसरं पॅनल उभा करू. आणि या माध्यमातून आपल्या गावचा विकास कसा होईल एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवू. आणि त्या अनुषंगानेच ज्यांना शक्य आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. माझे गाव दौरे परत चालू होणार आहेत, त्या हिशोबाने आपण प्रत्येक गावामध्ये मिटिंग घ्यायचं ठरवलंय आणि त्याची मोर्चे बांधणी चालू आहे. पण आपण येणारी ग्रामपंचायत एक ताकदीने लढवणार आहे आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली, एवढं मात्र नक्की. जय शिवराय.